तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने नुकताच ह्या ठिकाणी एक चांगला डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे। 47 रुपये पर शेअर इतक्या ह्याने काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे। जर पर्सेंटेज आपण काढली तर 4.48% इतका पर्सेंटेजने ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, ह्या स्टॉकने डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे। आता मित्रांनो, ह्या डिव्हिडंडचा लाभ घेण्यासाठी रेकॉर्ड डेट काय असेल आणि ह्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का, फक्त डिव्हिडंड मिळतोय म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे, या सर्व गोष्टींची आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, सविस्तररित्या माहिती घेणार आहोत। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही व्हिडिओ पाहता आपण म्हणावे तसे सबस्क्रायबर्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळताना दिसत नाहीयेत। सो मित्रांनो, प्लीज 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 तुमच्या सपोर्टची मला सध्या ह्या ठिकाणी खूपच जास्त गरज आहे। सो मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही आर्थिकदृष्ट्या साक्षर बनण्याची संधी ह्या ठिकाणी मिळेल आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर जी आहे ती मित्रांनो सगळ्यांना दाखवून द्या। ओके, सो चला मित्रांनो, जास्त वेळ न दौडता सरळ मी ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो। ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे UTI ॲसेट मॅनेजमेंट कंपनी। नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की हे एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, म्हणजेच काय म्युच्युअल फंड हाऊस आहे, म्युच्युअल फंड मॅनेज करणारी ही कंपनी आहे आणि फारच जुनी कंपनी आहे। खूप वर्षापासून ही कंपनी प्रचलित आहे। ऑक्टोबर 2020 मध्ये ह्याचा IPO आला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकने 108% रिटर्न्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत। आता मित्रांनो, एका वर्षामध्ये जर पाहिलं तर 31.97% रिटर्न, 6 महिन्यामध्ये 17.43% रिटर्न आणि एका महिन्यामध्ये 7.11% पॉझिटिव्ह रिटर्न्स ह्या कंपनीने आपल्याला दिलेले आहेत। 1046 रुपये करंट प्राइस ह्या ठिकाणी चालू आहे। सो मित्रांनो, ह्या ठिकाणी जी डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आहे ती आहे 18 जुलै, म्हणजे 18 जुलैच्या आत जर हा स्टॉक तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असेल सो तुम्ही ह्या डिव्हिडंडसाठी इलिजिबल असाल आणि तुम्हाला 47 रुपयांचा जो डिव्हिडंड आहे तो ह्या ठिकाणी मिळेल। कंपनीने ह्या ठिकाणी स्पेशल आणि फायनल असे दोन डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत। 23 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड आणि ह्या ठिकाणी 24 रुपयाचा फायनल डिव्हिडंड, असे टोटल मिळून 47 रुपयांचे डिव्हिडंड ह्या कंपनीने डिक्लेअर केलेले आहे, जे तुम्हाला 18 तारखेला ह्या ठिकाणी काय होणार आहेत, मिळणार आहेत। म्हणजे कंपनी 18 तारखेला एक्स डिव्हिडंड डेट ह्या ठिकाणी काय करेल म्हणून ट्रेड करेल। आता मित्रांनो, ही जी कंपनी आहे त्याचे फंडामेंटल्स आपण पाहूया, कारण आपण फक्त डिव्हिडंड मिळतोय म्हणून स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचो आणि त्यानंतर स्टॉकचं प्राइस इतक्या खाली जायचं की आपणाला त्या प्राइसपर्यंत पोहोचता कदाचित 3-4 वर्ष जायचीत। असं व्हायला नको मित्रांनो। अर्थातच तो जो ट्रान्झॅक्शन असणार आहे तो ह्या ठिकाणी नुकसानीचंच ट्रान्झॅक्शन ते असणार आहे। ओके, सो त्यामुळे असं होता कामा नये, त्यासाठी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असणं फार जास्त गरजेचं आहे। सो आपण एक काम करूयाचे फंडामेंटल्स बघू। फंडामेंटल्स याचे खूप चांगले आहेत। 13,305 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे मित्रांनो ह्या ठिकाणी, म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे। 17चा PE आहे, 345ची बुक व्हॅल्यू आणि 1046ची ह्या ठिकाणी करंट प्राइस आहे। सो मित्रांनो, स्टॉकचा जो PE आहे आणि बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राइस जे आहे त्यांना पाहता स्टॉक काय एका रिझनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसते। स्टॉक फार जास्त महाग ह्या ठिकाणी नाही आहे। रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 22.6% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी 18.6%, जी खूपच जास्त उत्तम आहे। जनरली इतके रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी सगळ्याच स्टॉकमध्ये पाहायला मिळत नाही। 10 ते 12% म्हणजे एक ॲव्हरेज ह्या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी किंवा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड ह्या ठिकाणी मानला जातो। ओके, सो ह्या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीने कंपनी ग्रो करते असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे। डिव्हिडंड यील्ड 2.29% आहे, ठीकठाक डिव्हिडंड यील्ड ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। पण कंपनीने अद्याप ह्या ठिकाणी काय केलेलं होतं, जो डिव्हिडंड दिला होता त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला डिव्हिडंड आता ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे। आता कंपनीचे जे काही इतर रिपोर्ट्स आहेत ते आपण पाहूया। P&Lचा जर मित्रांनो विचार केला तुम्ही बघू शकता, 408 कोटींची सेल्स होती 2007 साली आणि आता 1737 कोटींवर ही सेल्स पोहोचलेली आहे। सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते, कारण जसं जसं म्युच्युअल फंडबद्दल ह्या ठिकाणी जे काही समाजामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये जाणकारी वाढते आहे, ठीक आहे, लोकांना माहिती मिळते, लोक काय करतात म्युच्युअल फंडकडे ह्या ठिकाणी वळत आहेत आणि कंपनीला त्याचा फायदा होताना आपल्याला दिसत आहे। नेट प्रॉफिट बघू शकता, 156 कोटींची नेट प्रॉफिट 2007 साली आणि आता 802 कोटींची नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी ह्या साली 2024 मार्चपर्यंत ह्या ठिकाणी कंपनीने कमवलेले आहेत। कंपनीचे एक्सपेन्सेस बघितलेत मित्रांनो, तर कंपनीचे एक्सपेन्सेस आहेत ते ह्या ठिकाणी इतके जास्त वाढलेले नाही आहेत, ठीक आहे, कारण कंपनी काय आहे मित्रांनो, एक असेट लाईट मॉडेलवर काम करते। कंपनीमध्ये जास्त असेट इन्व्हॉल्व नाही आहेत, ज्या
पद्धतीचा बिझनेस कंपनी करते तो एक सर्व्हिस बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त असेट जे आहेत ते जास्त लावण्याची गरज नसते. फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये नॉलेजचा पूर्णतः पोर्शन असतो आणि जास्तीत जास्त जो काही काम असतं ते सर्व्हिस बेस्ड काम असतं. त्यामुळे ह्या कंपनीला असेटची जास्त गरज पडत नाही आणि असेटची जास्त गरज नसल्यामुळे ह्या ठिकाणी त्याचा मेंटेनन्ससुद्धा जास्त करावा लागत नाही. आता कंपनीचा इतर बॅलन्स शीटबद्दल आपण विचार केला, इतर गोष्टींबद्दल विचार केला. इक्विटी कॅपिटल बघा 127 कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे. आता 127 कोटींचं जे काही इक्विटी कॅपिटल आहे ते एक रिजनेबल इक्विटी कॅपिटल आहे असं मला या ठिकाणी वाटते. फार जास्त काही इक्विटी कॅपिटल नाही आहे कंपनीचं. रिझर्व्स बघू शकता 4261 कोटींचे रिझर्व्स आहेत. 417 कोटींवरून 4261 कोटींचे रिझर्व्स कंपनीने वाढवलेले आहेत आणि कर्ज बघा 0 कर्ज आहेत. कंपनीवर 1 रुपयाचंही कर्ज नाही आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे कारण कंपनीचा जो बिझनेस आहे तो असेट लाईट मॉडेलवर चालणारा बिझनेस आहे. ओके, त्यामुळे कंपनीवर कर्ज ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा नाही आहेत. आता कंपनीचा मित्रांनो विचार केलात इन्व्हेस्टमेंटचा तर 4428 कोटींच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. 412 कोटींच्या फिक्स्ड असेट आहेत कंपनीकडे आणि ह्या ठिकाणी बघू शकता ऑदर असेट 498 कोटींचे आहेत. सो कंपनीकडे असेट्स चांगले आहेत, कर्ज 1 रुपयाचंही नाही आहे, रिझर्व्स चांगले आहेत. सो कंपनीची बॅलन्स शीट इतकी जास्त स्ट्रॉंग आहे की काही विचारायला नको. ओके, सो आता ह्या ठिकाणी आपण तर डॅम शुअर झालेलो आहोत की कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. डिव्हिडंड घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी इझिली बाहेर पडू शकता. आता ह्यामध्ये प्रमोटर्स नाही आहेत मित्रांनो, कारण कसं असतं की बऱ्याचशाच अशा कंपनी असतात की ज्यांच्यामध्ये प्रमोटर्स नसतात. बऱ्याचशाच इन्स्टिट्यूशन्स किंवा बऱ्याचशाच इन्स्टिट्यूट्स त्याला काय करतात, त्या कंपनीला चालवतात. आता FIS आणि DISची ह्या ठिकाणी होल्डिंग बघू शकता. FIS ह्या ठिकाणी 5.97% होल्डिंगवर आहेत. DISनी 60.93% होल्डिंग केलेली आहे. आता DIS तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. ह्या ठिकाणी बँक ऑफ बरोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, मिराई असेट म्युच्युअल फंड, ओके, ह्यांसारखे जे दिग्गज इन्व्हेस्टर्स आहेत ते ह्यामध्ये काय आहेत, इन्व्हेस्टर म्हणून ह्या ठिकाणी आहेत. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांचं ह्या ठिकाणी काय आहे, खूप जास्त वेटेज आहे. सो ही खूप चांगली गोष्ट आहे कारण ज्या काही इन्स्टिट्यूट्स असतात ज्या वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांची रिसर्च ॲनालिसिस खूप चांगलं असतं. ह्या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त डेटा त्यांच्याकडे अवेलेबल असतो. त्यामुळे स्टॉकवर आपण जास्तीत जास्त ह्या ठिकाणी काय करू शकतो, रिलाय करू शकतो, विश्वास ठेवू शकतो. आता मित्रांनो ह्या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग तुम्ही बघू शकता. पब्लिकची होल्डिंग 33.12% ह्या ठिकाणी आहे. म्हणजे पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे स्टॉक फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे मित्रांनो. सो ह्यावर तुम्ही काय करू शकता, डिव्हिडंडसाठी दाव खेळू शकता. करंट रेटवर हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. ज्यावेळेला डिव्हिडंड मिळेल त्यावेळेला स्टॉक डेफिनेटली ह्या ठिकाणी खाली पडणार आहे. जरी समजा स्टॉकचं प्राइस आणखीन खाली पडलं तरी तुम्ही इझिली ॲव्हरेज करू शकता या स्टॉकला. ओके, आणि ज्यावेळेला स्टॉकचं जे काही प्राइस आहे ते तुमच्या ब्रेक इव्हन येईल त्यावेळेला तुम्ही विकून बाहेर पडू शकता. म्हणजे डिव्हिडंडचा सुद्धा तुम्हाला फायदा मिळेल आणि चांगले रिटर्नसुद्धा तुम्हाला ह्यातून प्राप्त होतील. सो मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.